हाय एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. हाऊ आर यू ऑल? कसे आहात तुम्ही सर्वजण? तर जे पण विद्यार्थी आपल्या क्लासला कनेक्ट झालेत त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर या आधीच्या क्लासमध्ये आपण मॉडेल वर्ब कॅन हे अभ्यासलं होतं. आज आपण न्यू मॉडेल वर्ब या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ते म्हणजेच कुड. आणि कुड हे काय माहिती आहे तुम्हाला? कॅनचंच पास्ट फॉर्म आहे. पास्ट फॉर्म म्हणजे काय? तर भूतकाळातील रूप आहे कुड. हे कशाचं? कॅनचं. आणि कुडचा उपयोग कशासाठी केला तुम्हाला माहिती आहे का? तर वी यूज कुड टू आस्क फॉर परमिशन, म्हणजे परवानगी घेण्यासाठी मध्ये काय कॅनचा कुडचा यूज केला जातो. कॅनचा सुद्धा यूज मध्ये परवानगी घेण्यासाठी केला जातो आणि कुडचा उपयोग सुद्धा मध्ये का परवानगी घेण्यासाठी केला जातो. पण तो कशा पद्धतीने केला जातो हेच तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगणार आहे. तर आपण सुरुवात करू. बघायचं या ठिकाणी तुम्हाला मी एक्झाम्पल्स वरून समजून सांगतो व्यवस्थित, आणि तुम्हाला समजेल, ते एक्झाम्पल्स वरून चांगलं समजेल. तर बघा पहिलं एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, तुमच्यापेक्षा कोणी मोठा व्यक्ती आहे, तुमचे सर आहे, तुमचे मॅनेजर आहे किंवा तुमचे साहेब आहे, कोणी असेल तुमच्यापेक्षा मोठा व्यक्ती असेल, त्यांना तुम्हाला विचारायचं आहे, असं तुम्हाला काय विचारायचं माहिती का? किंवा तुम्हाला मी वैयक्तिक प्रश्न विचारू शकतो का? तुम्हाला असं विचारायचं आहे, तुम्हाला मी एक वैयक्तिक प्रश्न विचारू शकतो का? तर कसं विचारणार तुम्ही त्या ठिकाणी? कुड आय आस्क यू अ पर्सनल क्वेश्चन? कसं विचारायचं मग? कुड आय आस्क यू अ पर्सनल क्वेश्चन. बघा कसं विचारणार तुम्ही त्या ठिकाणी मग? कुड आय आस्क यू पर्सनल क्वेश्चन. आस्क यू पर्सनल क्वेश्चन. कुड आय आस्क यू पर्सनल क्वेश्चन? मी तुम्हाला पर्सनल क्वेश्चन विचारू शकतो का? याचा अर्थ काय होतो? मी तुम्हाला पर्सनल क्वेश्चन विचारू शकतो का? पर्सनल म्हणजे कसा? वैयक्तिक. आणि बघा नेक्स्ट एक एक्झाम्पल बघू आपण. परत एक एक्झाम्पल. मी तुमचा मोबाईल फोन यूज करू शकतो का? तर कसं म्हणणार तुम्ही? कुड आय यूज युअर मोबाईल फोन? कसं म्हणायचं त्या ठिकाणी मग? कुड आय यूज युअर मोबाईल फोन. कुड आय यूज युअर मोबाईल फोन. यूज युअर मोबाईल फोन. कुड आय यूज युअर मोबाईल फोन? मी तुमचा मोबाईल फोन यूज करू शकतो का? हा काय क्वेश्चन आहे. हे दोन्ही पण काय क्वेश्चन आहे. कुड आय यूज युअर मोबाईल फोन, अशा पद्धतीने. आता तू म्हणसाल सर कॅननं पण तर प्रश्न विचारले आपण याच्या अगोदरच्या क्लासमध्ये, याच्या आधीच्या क्लासमध्ये आपण कॅननं पण तर विचारले. बघा कॅननं पण विचारू शकतो आपण. आता बघा, कॅन आय यूज युअर मोबाईल फोन? मी तुझा मोबाईल फोन यूज करू शकतो का? कॅन आय यूज युअर मोबाईल फोन? मी तुझा मोबाईल फोन यूज करू शकतो का? बरोबर. या ठिकाणी ते पण सेंटेन्स लिहू तुम्ही, आणि तुम्हाला समजून सांगतो त्यामधला डिफरन्स काय. तर मग या ठिकाणी बघा, मी तुझा मोबाईल फोन यूज करू शकतो का? तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? कॅन आय यूज युअर मोबाईल फोन. कॅन आय यूज युअर मोबाईल फोन. मी तुझा मोबाईल फोन यूज करू शकतो का? आता तो म्हणसान सर दोन्ही सेंटेन्स तर सेम आहे. या ठिकाणी बघा, कुड आय यूज युअर मोबाईल फोन आणि कॅन आय यूज युअर मोबाईल फोन. तर बघा, ज्यावेळेस आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती कोणी असतो, आपल्यापेक्षा म्हणजे आपले साहेब असता, आपले मॅनेजर असता किंवा आपले सर असता, असं कोणी मोठा व्यक्ती असतो ना, त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं म्हणजे कुड विचारावं लागतं. कुड कसं आहे माहिती तुम्हाला? कुड इज मोर फॉर्मल अँड पोलाइट आहे. पोलाइट म्हणजे कसा? विनम्र शब्द येतो, म्हणजे त्याच्यामध्ये मान सन्मान येतो. म्हणजे कसं आहे, प्रेम, आपण म्हणणे का प्रेमाने आवाज देणे, आणि कसं उद्धट सारखा आवाज देणे. उद्धट सारखं कसं? आता मित्र असलं की आपण म्हणू शकतो, मित्रात म्हणू शकतो आपण, कॅन आय यूज युअर मोबाईल फोन? मी तुझा मोबाईल फोन यूज करू शकतो का? अशा पद्धतीने. पण जर आपल्यापेक्षा सर आपले सर असतील तर त्या ठिकाणी आपण कसं विचारायला पाहिजे? कुड आय यूज युअर मोबाईल फोन? मी तुमचा मोबाईल फोन यूज करू शकतो का? अशा पद्धतीने. म्हणजे त्या ठिकाणी मध्ये त्यांचा मान ठेवला जातो. त्या ठिकाणी मानान बोलल्या असं वाटतं, विनम्र एकदम सायलेंटली बोलला असं वाटतं, शांतते. हे कसं कॅन कसं थोडं उद्धट सारखं वाटतं, ते काय नाही विचारू शकतो आपण, पण आपल्या मित्रांमध्ये साहजिक आहे. आणि कुड हे कसं माहितीये का? मोठ्या व्यक्तींसाठी. समजलं तुम्हाला? आता आपण कुड हॅव अभ्यासणार आहोत. काय अभ्यासणार आहोत? पण कुड हॅव. हे तुम्हाला फक्त समजून सांगणार की मी कुडचा यूज कुठे करतो आणि कॅनचा यूज. आता आपण कुड हॅव वर काही एक्झाम्पल्स बघू या ठिकाणी. तर बघा, कुड हॅव. कुड हॅव. कुड हॅव वर काही एक्झाम्पल्स बघू आपण. तर बघा या ठिकाणी पहिला एक्झाम्पल्स आपण बघू. पहिले एक्झाम्पल्स बघण्या अगोदर तुम्हाला स्ट्रक्चर लिहून देतो. कुड हॅवचं स्ट्रक्चर बघा, एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर काही अवघड नाही, एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे. तर स्ट्रक्चर, तर सुरुवातीला काय घ्यायचं बघा? सब्जेक्ट प्लस कुड हॅव. काय घ्यायचं? कुड हॅव. त्यानंतर घ्यायचं बघा V3. आता वर्बचा पहिला फॉर्म आपण बऱ्याच वेळेस घेतला, आता वर्बचा पहिला फॉर्म नाही घ्यायचा. या ठिकाणी वर्बचा तिसरा फॉर्म घ्यायचा आपल्याला, V3 घ्यायचा. V3 म्हणजे माहितीये का? वर्ब जो पण असेल त्याला काय लागेल? शेवटी ईडी लागेल. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, हे आपलं स्ट्रक्चर आहे. लक्षात राहील तुमच्या, एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे. कुड हॅव साठी काय वापरायचं? सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी बघा, समजा फॉर एक्झाम्पल तुमचा मित्र आहे, ठीक आहे, तुमचा मित्र आहे आणि त्याच्या घरी काहीतरी वाद झाले वगैरे, भांडणं वगैरे झाले, काही झालं,
तर त्यानं तुम्हाला काही सांगितलं नाही, तर मग त्यानं दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला म्हणू शकता किंवा तुम्हाला सांगू शकला असता, तुम्हाला सांगू शकला असता कॉल करून, तुम्हाला सांगू शकला असता किंवा काय मॅटर होता, मी सांगितलं असतं काही प्रॉब्लेम असेल तर मी सॉल्व्ह केला असता, तुम्हाला सांगू शकला असता. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? कुड. तुम्हाला सांगू शकला असता. यू कुड हॅव. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बघा? यू कुड हॅव. यू कुड हॅव. यू कुड हॅव टोल्ड मी. टोल्ड मी. तुम्हाला सांगू शकला असता. यू कुड हॅव टोल्ड मी. तुम्हाला सांगू शकला असता. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण वर्बचा कितवा फॉर्म आहे? टोल्ड. तिसरा फॉर्म आहे. ठीक आहे. यू कुड हॅव टोल्ड मी. तुम्हाला सांगू शकला असता. आता परत एक एक्झाम्पल बघा. मला सांगायचं आहे तुम्हाला कळवू शकला असता. आता मला असं म्हणायचंय की बघ तुम्हाला कळवू शकला असता. मित्र तू कमीत कमी मला कळवू शकला असता. ऍटलिस्ट तुम्हाला कळवू तरी शकला असता ना. तर कळवू शकला असता कसं म्हणा इंग्लिशमध्ये? यू कुड हॅव. यू कुड हॅव. यू कुड हॅव इन्फॉर्म मी. इन्फॉर्म मी. तुम्हाला कळवू शकला असता. अशा पद्धतीने क्वेश्चन मार्क देण्याची सवय झाली ती आपण बऱ्याच ठिकाणी याच्या अगोदरच्या क्लासेसमध्ये क्वेश्चनच बघितलं त्याच्यामुळं. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे नेक्स्ट सेंटेन्स बघू. तर एखादा मुलगा असेल तुमचा शेजारचा. ठीक आहे. तुमचा शेजारचा एखादा मुलगा आहे आणि तो पण त्या परीक्षेमध्ये नापास झाला. तर मग तुम्ही त्याला त्या ठिकाणी चिडवणार का? नाही, तुम्ही चिडवणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणणार? त्याला तुम्ही सहानुभूती देणार. तर त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता किंवा तू अजून मेहनत करू शकला असता. तू अजून मेहनत करू शकला असता. तर हेच वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणणार तुम्ही त्या मुलाला? तर बघा कसं म्हणायचं? यू कुड हॅव. यू कुड हॅव. यू कुड हॅव स्टील. यू कुड हॅव स्टील वर्कड हार्ड. तू अजून मेहनत करू शकला असता. याचा अर्थ का? तू अजून मेहनत करू शकला असता. यू कुड हॅव स्टील वर्क हार्ड. अशा पद्धतीने काही एक्झाम्पल्स आपण इकडे बघू आता. तर बघा आता मला असं म्हणायचंय, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय मी नवीन बिझनेस सुरू करू शकलो असतो. अभ्यास न करता मला माहिती का आता मी खूप अभ्यास केला व तरी सुद्धा मला जॉब तर काही मिळाला नाही, पण माझं वय खूप झालं. त्यावेळेस मी बिझनेस सुरू करू शकलो असतो नवा. असं मला असं म्हणायचं मी नवीन बिझनेस सुरू करू शकलो असतो. तर कसं म्हणणार त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये? बघा कसं म्हणायचं. समजा तुम्हाला म्हणायचं असेल किंवा मला म्हणायचं असेल किंवा मी नवीन बिझनेस सुरू करू शकलो असतो. तर बघा I could have started new business. I could have started new business. I could have started new business. मी नवीन बिझनेस सुरू करू शकलो असतो आणि मी खूप सारा पैसा कमवू शकलो असतो. मला असं म्हणायचं मी खूप सारा पैसा कमवू शकलो असतो. मी जर बिझनेस सुरू केला असता ना तर मी खूप सारा पैसा कमवू शकलो असतो. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? मी खूप सारा पैसा कमवू शकलो असतो. किंवा मला म्हणायचंय तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकले असते. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? यू कुड हॅव earned lot of money. You could have earned lot of money. तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकले असते. आणि मी असं सुद्धा म्हणू शकतो तुम्हाला किंवा तुम्ही जर अभ्यास केला असता, तुम्ही जर मन लावून अभ्यास केला असता ना तर तुम्ही सक्सेस सुद्धा होऊ शकले असते. तुम्ही जर मन लावून अभ्यास केला असता तर तुम्ही सक्सेस सुद्धा होऊ शकले असते. तर हेच वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बघा? यू कुड हॅव. तुम्ही सक्सेस होऊ शकले असते. तर कसं म्हणायचं बघा? यू कुड हॅव been successful. तुम्ही यशस्वी होऊ शकले असते. यू कुड हॅव बीन सक्सेसफुल. तुम्ही श्रीमंत होऊ शकले असते. आता मला असं म्हणायचंय किंवा तुम्हाला म्हणायचंय की तुम्ही श्रीमंत होऊ शकले असते. तुम्ही जर बिझनेस केला असता त्यावेळेस तर तुम्ही नक्कीच श्रीमंत होऊ शकले असते. तर कसं म्हणणार? होऊ शकले असते. तर कसं म्हणायचं बघा? यू कुड हॅव बीन रिच. तुम्ही श्रीमंत होऊ शकले असते. अशा पद्धतीने आता मला असं म्हणायचंय तू तिला फसवू शकला असता. तुम्ही नाही पण कोणी तुम्हाला एखाद्या मित्राला म्हणायचंय की तू तिला फसवू शकला असेल किंवा मला म्हणायचंय की तू तिला फसवू शकला असता. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? तर बघा कसं म्हणायचं? तू तिला फसवू शकला असता. तर यू कुड हॅव चीटेड हर. तू तिला फसवू शकला असता.
याचा अर्थ काय होतो, तू तिला फसवू शकला असता. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेस अशा सेंटेन्सचा उपयोग करतो आपण, आपल्याला म्हणायची वेळ येते, तर त्यावेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये असं म्हणू शकता, यू कुड हॅव चीटेड हर, तू तिला फसवू शकला असता. आता मला असं म्हणायचं, तू तिला दोष देऊ शकला असता, तू तिला दोष देऊ शकला असता. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, तू तिला दोष देऊ शकला असता. यू कुड हॅव ब्लेम्ड हर, यू कुड हॅव ब्लेम्ड हर, तू तिला दोष देऊ शकला असता. अशा पद्धतीने आपण काय आता कुड नॉट वर काही एक्झाम्पल्स बघू. कशावर? कुड नॉट वर. कुड हॅव बघितलं आपण आणि कुड बघितलं. आता कुड नॉट वर काही एक्झाम्पल बघू आपण. तर या ठिकाणी बघू, ठीक आहे, 2-4 एक्झाम्पल्स बघू फक्त. आणि कुडचा हा जो टॉपिक आहे, कुड याला कुड नाही, कुड म्हणतात. काय कुड? तर कुड याच्यावर हा माहिती का खूप मोठा टॉपिक आहे. याच्यावर बरंच काही घेणार आहे मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. 2-3 व्हिडिओ याच्यावर घेणार आहोत आपण. कारण माहिती का, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या तिन्ही टेन्स मध्ये कुडचा उपयोग केला जातो. याच्यावर बरंच काही आपल्याला बोलता येते इंग्लिशमध्ये. तर ते आपण सर्व या ठिकाणी, आज मी फक्त तुम्हाला कुड बद्दल थोडीफार माहिती देतोय. उद्या परवा आणखी 2 वेळेस माहिती का, 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही मी कुड बद्दल सांगेल. आता कुड नॉट चे काही एक्झाम्पल्स बघू या ठिकाणी आपण 4-5. कुड नॉट, तर बघा कुड नॉट, तर कुड नॉट मला म्हणायचंय, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय किंवा तुम्हाला म्हणायचंय, फॉर एक्झाम्पल मलाच म्हणायचंय की बुवा राहुल तिच्यासोबत लग्न करू शकला नाही. राहुल तिच्यासोबत लग्न करू शकला नाही. तर मी कसं म्हणणार, राहुल तिच्यासोबत लग्न करू शकला नाही, किंवा राहुल तुझ्यासोबत लग्न करू शकला नाही, किंवा राहुल तिच्यासोबत लग्न करू. आपण असं म्हणू, राहुल तिच्यासोबत लग्न करू शकला नाही. तर राहुल कसं बघ, सेंटेन्स कसं क्रिएट करायचं बघा. राहुल तिच्यासोबत लग्न करू शकला नाही, तिच्याशी लग्न करू शकला नाही. राहुल कुड नॉट, आता कुड नॉट येईल. राहुल कुड नॉट मॅरी हर. राहुल कुड नॉट मॅरी हर, राहुल तिच्याशी लग्न करू शकला नाही. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय, मी तुम्हाला भेटू शकलो नाही. मी तुम्हाला भेटू शकलो नाही. तर मी कसं म्हणणार, आय कुड नॉट मीट यू. मी तुला भेटू शकलो नाही. आय कुड नॉट मीट यू. आय कुड नॉट मीट यू. मी तुला भेटू शकलो नाही. अशा पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय किंवा तुम्हाला असं म्हणायचंय, मी बिझनेस सुरू करू शकलो नाही. तर कसं म्हणणार तुम्ही, मी बिझनेस सुरू करू शकलो नाही. तर आय कुड नॉट स्टार्ट अ बिझनेस. मी बिझनेस सुरू करू शकलो नाही. अशा पद्धतीने. ती मला भेटू शकली नाही. आता मला असं म्हणायचं, ती मला भेटू शकली नाही. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, शी कुड नॉट मीट मी. ती मला भेटू शकली नाही. शी कुड नॉट मीट मी. ती मला भेटू शकली नाही. अशा पद्धतीने. काही एक्झाम्पल्स तुम्ही माहिती का, तुमच्या मनात कोणते एक्झाम्पल्स तयार करू शकता. आता बघा, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की मी शाळेत जाऊ शकलो नाही, किंवा मी कॉलेजला जाऊ शकलो नाही. तर मी कसं म्हणणार, आय कुड नॉट गो कॉलेज. मी कॉलेजला जाऊ शकलो नाही. आय कुड नॉट गो कॉलेज. मी कॉलेजला जाऊ शकलो नाही. तर कसं म्हणायचं बघा, आय कुड नॉट गो कॉलेज. गो टू कॉलेज. कॉलेजला जाऊ शकलो नाही ना. आय कुड नॉट गो टू कॉलेज. मी कॉलेजला जाऊ शकलो नाही. अशा पद्धतीने कुड नॉटचा यूज तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. कुड बघितला आपण, कुड हॅव बघितला आणि कुड नॉट बघितला. तुम्हाला काय करायचं माहिती का, सर्व सेंटेन्स लिहून घ्यायचे आणि प्रॅक्टिस करायची. म्हणजे एक सेंटेन्सला 4-5 वेळेस म्हणायचं. प्रत्येक 4-5 वेळेस म्हणत राहायचं. त्यानं काय होतं माहिती का, तुम्हाला कुड बद्दल माहिती होती आणि तुमच्याबद्दल इम्प्रुव्हमेंट होती. तुम्हाला बोलता येते. मग इंग्लिशमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने बोलता येईल. मग बाकी कुड बद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बरंच काही अभ्यासणार आहोत. तर चला भेटू पुढच्या क्लासमध्ये. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. टेक केअर.